Hello, welcome to my channel Easy English Grammar. Today we will learn active and passive voice of indefinite or simple present, past and future. याच्या पाठीमागचं जे लेक्चर अपलोड केलेलं आहे त्यात साधी विधानार्थी वाक्य आहेत. सिंपल, प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचर. आज आपण निगेटिव्ह सेंटेन्सेसचा पॅसिव्ह वॉइस कसा करायचा ते पाहणार आहोत. ओके, निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे त्यात नो किंवा नॉट वापरलेलं असते. ओळखायचं कसं वाक्य तर तिन्ही सिंपल टेन्सेस आपण बघणार आहोत. सिंपल प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचर. सिंपल प्रेझेंटचं जे वाक्य असतं त्यामध्ये निगेटिव्ह करण्यासाठी डू नॉट, डज नॉटचा वापर केला जातो. मग त्याचा पॅसिव्ह वॉइस जेव्हा आपण करतो तेव्हा बाकीचे जे कॉमन रूल्स आहेत ते सर्व टेन्सना, सर्व प्रकारच्या वाक्यांना सारखेच आहेत, की ज्यामध्ये ऑब्जेक्टनी वाक्याची सुरुवात होते, त्यानंतर टू बीचं रूप वापरलं जातं. फक्त इथं निगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून आपल्याला नॉट वापरायचं आहे. क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल जर ऑब्जेक्टिव्ह केस असेल, सब्जेक्टिव्ह केस असेल तर ऑब्जेक्टिव्ह केस आणि त्यापूर्वी बाय. ओके, या पद्धतीने आपल्याला वाक्य करायचे. सी डज नॉट लाईक हॉरर मूवीज. सिंपल प्रेझेंटमधलं वाक्य आहे. डू नॉट, डज नॉट आलं की सिंपल प्रेझेंटचं वाक्य आहे. समजून जायचं आपण. ओके, हा आहे ॲक्टिव्ह वॉइस. रचना कशी आहे बघा. तर सब्जेक्ट डू नॉट, डज नॉट, V1 प्लस ऑब्जेक्ट. वाक्यातलं आपल्याला ऑब्जेक्ट आता सुरुवातीला घ्यायचे. क्रियापदाला प्रश्न विचारायचा. डज नॉट लाईक, काय आवडत नाहीये तर हॉरर मूवीज. मग हॉरर मूवीज हे आपलं काय झालं, ऑब्जेक्ट झालं. त्याने वाक्याला सुरुवात करायची. हॉरर मूवीज, हॉरर मूवीज. वाक्य कोणत्या टेन्स मधलं आहे तर सिंपल प्रेझेंट मधलं आहे. म्हणजे आपल्याला इथं टू बीचं वर्तमान काळातली रूपं वापरायची. कोणती तर एम इज आर. मग आता हे कशावर अवलंबून आहे तर इथं हे जे ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतले ते सिंग्युलर नंबर आहे की प्लुरल नंबर आहे. जर सिंग्युलर नंबर असेल तर इज वापरतो, प्लुरल नंबर असेल तर आर. हे प्लुरल नंबर आहे म्हणजे अनेक वचन, म्हणून आपण इथं काय वापरणार आर. हॉरर मूवीज आर. इथं नकार आहे म्हणून फक्त आपण इथं नॉट वापरायचं. लक्षात आलं. एवढाच बदल आहे ह्या वाक्यात. हॉरर मूवीज आर नॉट. क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल लाईक्ड, लाईक्ड बाय. सी हे सब्जेक्टिव्ह प्रोनाउन आहे, त्याचं पॅसिव्ह वॉइसमध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन काय होतं हर. ओके, ऑब्जेक्ट टू बीचं रूप, नॉट क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल, सब्जेक्टिव्हची ऑब्जेक्टिव्ह केस, त्यापूर्वी बाय. ओके, द टीचर डिडंट करेक्ट द मिस्टेक्स. स्टेट द वॉइस, ॲक्टिव्ह वॉइस. टीचर डिडंट करेक्ट. सिंपल पास्टचं वाक्य कसं ओळखायचं तर डिड नॉट किंवा डिडंट. शॉर्ट फॉर्म पण असू शकतो. तुम्ही पॅसिव्ह वॉइस करताना शॉर्ट फॉर्म लिहिला तरी पण चालू शकतो. डिड नॉट ऑर डिडंट. इथं काय आहे, डिडंट वापरलेलं आहे. टीचर डिड नॉट करेक्ट, दुरुस्त केल्या नाहीत. करेक्ट केल्या नाहीत. काय करेक्ट केल्या नाहीत तर द मिस्टेक्स. मग द मिस्टेक्स हे ऑब्जेक्ट आहे. आपल्याला सुरुवात कशाने करायची, ऑब्जेक्टने वाक्याला सुरुवात करायची. म्हणजे द मिस्टेक्स, द मिस्टेक्स. काय वापरायचं आपल्याला पॅसिव्ह वॉइस करत असताना तर इथं जर डिड नॉट असेल तर आपल्याला इथं वॉज वेअर नॉट वापरायचं आहे. हे फक्त लक्षात ठेवायचं. द मिस्टेक्स म्हणजे इथं आपलं काय येणार, वॉज किंवा वेअर येणार. मिस्टेक्स म्हणजे प्लुरल नंबर आहे म्हणून इथं वेअर. मिस्टेक्स, मिस्टेक्स वेअर. नकार आहे इथं म्हणून नॉट. मिस्टेक्स वेअर नॉट. करेक्टचं पास्ट पार्टिसिपल करेक्टेड. मिस्टेक्स वेअर नॉट करेक्टेड. सब्जेक्ट आता शेवटी जाणार. कोण आहे, सब्जेक्ट, डुअर, एजंट, कुठलाही शब्द वापरा. द टीचर नाउन आहे, जसंच्या तसं आपण ऑब्जेक्टच्या जागी येऊन लिहिणार आहोत. द टीचर, द टीचर. ओके, लास्ट सेंटेन्स. दे विल नॉट फिनिश द प्रोजेक्ट. वाक्यरचना कशी आहे, विल नॉट असेल किंवा शॅल नॉट असेल. जर फर्स्ट पर्सन असेल आय विल तर इथं शॅल पण असू शकतं. शॅल नॉट किंवा विल नॉट
जेव्हा आपण त्याचा पॅसिव्ह वॉइस करतो तेव्हा इथं फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, इथं पण आपल्याला टू बीचं रूप वापरायचं, पण जे पहिलं सहाय्यकारी क्रियापद आहे त्याच्यानंतर नॉट वापरायचं. ओके, 2 सहाय्यकारी क्रियापद होणार यात आता. कुठलं तर विल आणि बी. मग पहिलं जे हेल्पिंग वर्ब आहे विल, त्याच्यानंतर आपल्याला नॉट वापरायचं आणि पॅसिव्ह वॉइस करायचा. ओके, ॲक्टिव्ह वॉइस का तर सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट. पॅसिव्ह वॉइस करत असताना क्रियापदाला प्रश्न विचारायचा, विल नॉट फिनिश, पूर्ण करणार नाहीत. काय तर द प्रोजेक्ट. वाक्य सिंपल फ्युचर मधलं आहे. द प्रोजेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर आहे म्हणून इथं विल. जनरली मॉडर्न इंग्लिशमध्ये सगळीकडे विलच वापरतात. द प्रोजेक्ट विल. फक्त आपल्याला इथं हे लक्षात ठेवायचं आहे, नॉट वापरायचं आहे आणि नंतर बी वापरायचं आहे. ओके, पहिलं सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट वापरायचं. विल नॉट बी फिनिशचं पास्ट पार्टिसिपल फिनिश्ड. विल नॉट बी फिनिश्ड कोण आहे सब्जेक्ट, दे. विल नॉट बी फिनिश्ड बाय दे, ऑब्जेक्टिव्ह केस देम. ओके, अशा पद्धतीने सिंपल प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचर निगेटिव्ह सेंटेन्सचा ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह वॉइसमध्ये आपल्याला बदल करता येतो. ओके, चॅनलला नवीन असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. यानंतर सर्व टेन्सेस 2च मिनिटात आपण कशी रिव्हिजन करायची ते पण लेक्चर मी अपलोड करणार आहे. ओके.